नमस्कार मित्रांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा मित्रांनो, हे सध्याचे डिजिटल युग आहे। प्रत्येक क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान येत आहे। शासकीय कामकाजात सुद्धा नवनवीन टेक्नॉलॉजी येत आहेत। सामान्य नागरिकांना शासनाच्या योजना असतील, तसेच इतर काही शासकीय कामे असतील, ती लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत कशा पोहोचतील यासाठी शासन प्रयत्नशील असते आणि प्रत्येक शासनाचे ते एक धोरण असते। आता शासनाने एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मुंबई टेक वीक या कार्यक्रमात असं सांगितलं की या कार्यक्रमामुळे मुंबई ही तंत्रज्ञानाची राजधानी झाली आहे। हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी काही घोषणासुद्धा केलेल्या आहेत। आता त्यांनी असंही सांगितलं की मेटासोबत एक करार केला आहे। यात व्हॉट्सअप गव्हर्नन्स हा कन्सेप्ट आणला जाणार आहे। आता यात काय होणार आहे तर बघा, राज्यातील सर्व सेवा आता आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून मिळणार आहेत। याचं उदाहरण बघा, मागच्या वेळेस मुंबई मेट्रो ज्या वेळेस आली त्यावेळेस ते तिकीट व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांना खरेदी करता यावं असं शासनाने उपक्रम राबवला। तर त्यामध्ये खूप मोठा प्रतिसाद मुंबईकरांनी यावेळी दिला। तर यामध्ये बघा, यावेळेस असं दिसून आलं की 50% लोक व्हॉट्सअपवरून तिकीटं बुक करत होते। म्हणूनच व्हॉट्सअप गव्हर्नन्स हे कन्सेप्ट शासनाने आणले आहे। आता बघा, यामध्ये 500 सेवा यापुढे लोकांना व्हॉट्सअपद्वारे मिळतील। आता याचा उद्देश तरी काय आहे बघा, की गावागावात प्रत्येक व्यक्ती हे व्हॉट्सअप वापरत असतं आणि व्हॉट्सअप वापरत असतं आणि त्याच्याचमुळे त्या लोकांना याचा फायदा व्हावा म्हणून शासन आता ही योजना आणणार आहे। आता याच्यामध्येही काही जे काही नवनवीन काही माहिती येईल ते तुमच्यापर्यंत आम्ही पोचवूच। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा। धन्यवाद।